नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। मूल्यमापन साधने 1, लेखी परीक्षा 2, तोंडी परीक्षा 3, प्रात्यक्षिक परीक्षा 4, मुलाखती 5, पडताळा सूची 6, पदनिश्चयन श्रेणी 7, प्रासंगिक नोंदी 8, निरीक्षण 9, प्रश्नावली 10, समग्र संकलित पत्रिका। या मूल्यमापन साधनांचा आपणास परिचय असतोच। या साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे अंतर्गत निरंतर मूल्यमापन करून त्यांच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख मिळवायला हवा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दिशा निश्चित करता येते व तसे त्यांना मार्गदर्शनही करता येते। यापैकी पडताळा सूचीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या वर्तन विशेषांची आपल्याला नोंद ठेवता येते। पदनिश्चयन श्रेणीच्या मदतीने विद्यार्थ्यांची कौशल्ये, क्षमता यांचे मोजमाप होते। प्रासंगिक नोंदीतून दैनंदिन जीवनातील घटनांच्या वस्तुनिष्ठ नोंदीने विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा वेध घेता येतो व त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत होते। मात्र ह्या नोंदी केवळ आज्ञापालनापेक्षाही प्रेमाच्या भावनेतून करावयास हव्या। मुलाखतीतूनही या गोष्टी आपण करू शकतो। प्रश्नावलीद्वारा स्वभाव विशेष व अभिरुची समजून घेता येते, पण प्रक्षेपण पद्धतीतून व्यक्तिमत्वाचे मापन करता येते व विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण मिळवता येते। दैनंदिनीद्वारा विद्यार्थ्यांचे वर्तन विशेष व्यक्त होतील। या व्यतिरिक्त शासनाची अंतर्गत मूल्यमापन विषयक व सहामाही किंवा वार्षिक परीक्षांच्या संदर्भात नियमावली आहे, ती देखील डावलून चालणार नाही। दुसरा मुद्दा, निरंतर अंतर्गत मूल्यमापन। यामध्ये पहिला आहे नियमांचा परिचय। प्रथम आपण निरंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भातील नियमांचा परिचय करून घेऊ। माध्यमिक शाळा संहितेच्या पृष्ठ क्रमांक 110 परिशिष्ट 7 1979 ची आवृत्ती याप्रमाणे पहिला मुद्दा आहे शाळांनी घेतलेल्या लेखी व प्रात्यक्षिक म्हणजे जेथे विहित केलेले असतील तेथे 2 सामायिक सत्र परीक्षांतील त्याच्या किंवा तिच्या कार्याच्या आणि त्याच्या किंवा तिच्या तोंडी परीक्षा जेथे विहित केलेल्या असेल तेथे घटक चाचण्या, गृहपाठ, प्रात्यक्षिक इत्यादींचा समावेश असलेल्या 2 सहामाही सत्रांच्या कार्याच्या आधारे वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याला एका इयत्तेमधून दुसऱ्या इयत्तेत घालण्यात येईल। पहिल्या सत्राच्या शेवटची सत्र परीक्षा ही पहिल्या सत्रातील पाठ्यक्रमावर आधारित राहील व दुसऱ्या सत्रातील शेवटची परीक्षा ही दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित राहील। दुसरा मुद्दा, विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्र परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक विषयात मिळवलेले गुण व प्रत्येक सत्र कृती चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक विषयात मिळवलेले गुण एकत्र करून वरच्या इयत्तेत घालण्यासाठी व श्रेणीसाठी त्याच्या सरासरीची संगणना केली जाईल। उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक विषयात 35% कमी नसतील असे इतके गुण मिळवणारा विद्यार्थी वरच्या इयत्तेत घातला जाण्यास पात्र ठरेल। तथापि कोणताही विद्यार्थी 1 किंवा 1हून जास्त विषयात अनुत्तीर्ण झाला तर त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत 15पेक्षा जास्त गुण क्षमापित केले जाणार नाहीत। या अटीच्या अधीन राहून अशा विद्यार्थ्यास अशा प्रत्येक विषयात 10% गुणांपेक्षा जास्त नसतील इतके गुण आपोआप क्षमापित केले जातील आणि त्यास वरच्या इयत्तेत घालण्यात आले असल्याचे घोषित केले जाईल। शासन निर्णय शिक्षण व सेवा योजन विभाग क्रमांक GSC 1080/332 म्हणजे 3037 दिनांक 28 ऑगस्ट 1980 व शासन निर्णय शिक्षण व सेवा योजन विभाग क्रमांक GS 1086/378 EC SE 2 दिनांक 14 नोव्हेंबर 1986। तिसरा मुद्दा, त्यातील पहिला आहे पहिल्या सत्राच्या शेवटी घेण्यात आलेली लेखी व प्रात्यक्षिक पहिल्या सत्र परीक्षेत गुण 2 दुसऱ्या सत्राच्या शेवटी घेण्यात आलेल्या लेखी व प्रात्यक्षिक दुसऱ्या सत्र परीक्षेचे गुण। तिसरा आहे
तोंडी परीक्षा जेथे विहित केलेले असतील तेथेच. घटक चाचण्या, गृहपाठ, प्रात्यक्षिक इत्यादी सत्रकार्य यातील गुण त्यांच्या एकूण बेरजेच्या तीनही भागून पूर्ववर्ती नियमात नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याच्या प्रत्येक विषयांच्या गुणांची सरासरी काढण्यात येईल. वर उल्लेख केलेल्या अ, आ आणि ई यांना समान गुण असतील. प्रत्येक सत्र कार्यासाठी सुद्धा समान गुण ठेवण्यात येतील. दुसरा मुद्दा आहे, विद्यार्थ्याने पहिल्या सत्र परीक्षेमध्ये मिळवलेले गुण व उत्तीर्ण होण्याच्या सर्व विषयात त्याचे किंवा तिचे पहिल्या सत्रातील कार्य त्याच्या किंवा तिच्या पालकांना कळवण्यात येईल. तिसरा मुद्दा आहे, गुण क्षमापित करण्याचा लाभ हा फक्त वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यास एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत घालण्याच्या वेळीच देण्यात येईल. 4. जर विद्यार्थी आपल्या नियंत्रणाबाहेर कारणामुळे कोणत्या परीक्षेस उपस्थित राहू शकला नाही आणि त्याने किंवा तिने उत्तीर्ण होण्याकरिता विहित करण्यात आलेल्या गुणांच्या किमान टक्केवारीपेक्षा कमी गुण मिळवले असतील तर त्याच्या किंवा तिच्या उर्वरित परीक्षेतील कार्यांच्या व त्याच्या तिच्या किंवा तिच्या सत्रकार्याच्या आधारे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक व विषय शिक्षक यांचा समावेश असलेली समिती त्याला किंवा तिला वरच्या इयत्तेत घालण्यासंबंधी निर्णय घेईल. शासन निर्णय शिक्षण विभाग क्रमांक GSC 1074 4740 ई दिनांक 7 मे 1974 या नियमांतर्गत ते गुण देऊ शकतात. या शासकीय नियमाप्रमाणे अपरिहार्य असणाऱ्या निरंतर मूल्यमापनातील परीक्षा चाचणी परीक्षा, लेखी काम व सत्र परीक्षा यांची सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे कार्यवाही करता येईल. दुसरा मुद्दा आहे, निरंतर अंतर्गत मूल्यमापनाची कार्यवाही. शालेय वर्षाच्या कालखंडात 4 चाचणी परीक्षा, प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षा यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे तयार करावयास हवे. परीक्षा: पहिली चाचणी जुलै महिना, दुसरी चाचणी सप्टेंबर महिना, प्रथम सत्र परीक्षा ऑक्टोबर महिना, तिसरी चाचणी डिसेंबर, चौथी चाचणी फेब्रुवारी आणि द्वितीय सत्र एप्रिल. याप्रमाणे परीक्षांसाठी केलेल्या अत्यंत काटेकोर नियोजनाची कल्पना आपल्या सहकाऱ्यांना मुख्याध्यापकाने शालेय वर्षाच्या प्रारंभीच द्यावी. तसेच विद्यार्थ्यांचा योग्य तो प्रतिसाद व पालकांचे सहकार्य मिळविण्याच्या दृष्टीने हे नियोजन विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करावी. परीक्षांच्या कार्यवाहीत च्या दृष्टीने अभ्यासक्रमांचेही महिनावार वार्षिक नियोजन व्हावयास हवे. म्हणून वर्षाच्या प्रारंभी सर्व विषयांचे अभ्यासक्रम तयार असले पाहिजेत. काही वेळा मोठ्या सुट्ट्यांच्या कालावधीत बदल होतो, त्यामुळे किंवा त्यावेळी त्याप्रमाणे आपण अभ्यासक्रमांच्या विभागणीतही बदल करावयास हवा. याची जाणीव मुख्याध्यापकास असली पाहिजे. तसा बदल करून तो सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहोचेल अशी योजना मुख्याध्यापकांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्षात आणली पाहिजे. यासाठी पाठ्यक्रम व परीक्षा समिती नेमून अधिक व्यवस्थितपणा आणता येईल. त्यातील पहिली आहे चाचणी परीक्षा. एकूण गुण. वर सांगितल्याप्रमाणे चाचणी परीक्षा घ्यावयास हव्यात त्या खालीलप्रमाणे गुणांच्या असल्या पाहिजे. 5वी ते 9वी भाषा 20 गुण, 5वी ते 7वी गणित, शास्त्र, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल 25-25 गुण, 8वी ते 9वी बीजगणित, भूमिती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल 75-75 किंवा 50 गुण याप्रमाणे हवे. इयत्ता 5वीमध्ये इंग्रजी हा विषय नवीन सुरू होत असल्याने 5वीच्या विद्यार्थ्यांच्या पहिली चाचणी इंग्रजीच्या बाबतीत तोंडी घ्यावी लागेल. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत भाषा विषय व सामाजिक शास्त्रे म्हणजेच गणित व शास्त्र हे 50 किंवा 75 गुणांची हवी अशी परीक्षा घ्यावी लागते. आणि तिसऱ्या चाचणी परीक्षेच्या वेळी ती पूर्वपरीक्षा म्हणून सर्व विषयांची घेणे आवश्यक असते. या सर्वच परीक्षांचा विचार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे करावयास हवा. मूल्यमापनाचे हे साधन अत्यंत अचूकपणे व शास्त्रीय दृष्टिकोनातून वापरले जावे हे मुख्याध्यापकाने लक्षात ठेवायला हवे.
2 प्रश्नपत्रिका ह्या आदर्श असल्या पाहिजेत. त्या समप्रमाणात विश्वसनीय, वस्तुनिष्ठ व उपयोगाच्या दृष्टीने योग्य हव्यात. म्हणून मुख्याध्यापकाने उद्दिष्टानुसार, उपघटकानुसार, प्रश्न प्रकारांनुसार गुणविभागणीचा विचार करून संबंधित शिक्षकांकडून त्रिमिती तक्ता म्हणजे संविधान तक्ता तयार करून घ्यावा. तसेच काठिण्य पातळी, अपेक्षित उत्तरे व गुणदान योजना, प्रश्नवार पृथक्करण या माहितीच्या आधारे प्रश्नातील त्रुटींची जाणीव शिक्षकात निर्माण होईल असे पाहावे. त्या इयत्तांच्या विषय शिक्षकांकडे हे काम सोपवावे. विद्यालयात विविध विषय शिक्षक किंवा विषय प्रमुख शिक्षक असतात. त्यांनी या प्रश्नपत्रिका तपासून त्यात त्रुटी आढळल्यास त्यांचे निरसन करून घ्यावे. एका इयत्तेत अनेक तुकड्या असतील तर विषय शिक्षकांनी एकत्र येऊन चर्चा करून अभ्यासक्रम प्रश्नपत्रिकेचे स्वरूप निश्चित करावे. म्हणजे नवीन अनुभवी शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन होईल. या प्रश्नपत्रिकांत पुढीलप्रमाणे त्रुटी संभवतात. 1. अभ्यासक्रम कमी किंवा जास्त ठेवणे. 2. मागील वर्षातील प्रश्नच परत असणे. 3. प्रश्न प्रकारांना टक्केवारीप्रमाणे महत्त्व नसणे. 4. उपघटकांना योग्य ते महत्त्व दिले नसणे. 5. एकूण गुणांची बेरीज योग्य नसणे. 6. चुकीचाच प्रश्न विचारलेला असणे. 7. एखाद्या प्रश्नाचे उत्तर इतर प्रश्नात असू शकणे. 8. प्रश्नांची सूचना, प्रश्न विचारण्याच्या पद्धती चुकीची असणे. या सर्व त्रुटी कटाक्षाने टाळाव्यात. म्हणून प्रश्नपत्रिका काढण्याच्या तंत्राबद्दलही मुख्याध्यापकाने अत्यंत काटेकोरपणे ज्ञान असणे आवश्यक आहे. 3. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन. उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबतही मुख्याध्यापकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षकांना अगदी बारीक-सारीक सूचना द्यावयास हव्या. मुख्य म्हणजे दिलेल्या वेळांचे बंधन पाळले जाईल असे पाहणे अगत्याचे ठरेल. तपासणीच्या बाबतीत खालील चुका होणे अशक्य असते. 1. प्रश्नांची आदर्श उत्तरेच तयार नसतात. 2. उत्तरांनुसार गुण दिलेले नसतात. 3. सर्व प्रश्न तपासलेले नसतात. 4. मुद्द्यानुसार गुण न देता एकदाच सर्व गुण दिले जातात. 5. अत्यंत कडक किंवा अत्यंत सढळपणे पेपर तपासले जातात. 6. अपूर्णांकात गुण लिहिलेले असतात. 7. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर योग्य ती जागा गुणांसाठी ठेवलेली असतानाही मनात येईल तेथे गुण लिहिलेले असतात. 8. गुणांची एकूण बेरीज चुकीची असते. 9. गुणांसमोर परीक्षकाची स्वाक्षरी किंवा पूर्ण स्वाक्षरी नसते. वरील सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक वाटल्या तरी आपण घेत असलेल्या परीक्षेची वैधता म्हणजे व्हॅलिडिटी ही सर्व गोष्टीवर अवलंबून असल्याने सर्व चाचणी परीक्षांचे बाबतीत त्यांचा अत्यंत गांभीर्याने विचार व कार्यवाही होण्याची गरज असते. 4. मुद्दा परीक्षेचा निकाल किंवा प्रत्याभरण. सामान्यतः परीक्षा झाल्यानंतर जास्तीत जास्त 10 ते 12 दिवसात एकूण निकाल विद्यार्थ्यांना व त्याच्या पालकांना मिळाला पाहिजे. म्हणजे त्या संदर्भात पालकांशी संपर्क साधता येईल व पाल्याच्या प्रगतीच्या संदर्भात संबंधी त्यांच्याशी विचारविनिमय करून वेगळ्या योजना आखता येतील. 5. मुद्दा चाचणी परीक्षांचे स्वरूप कसे असावे. वास्तविक पाहता ह्या सर्व घटक चाचण्या आहेत. संबंधित विषय शिक्षकांनी ह्या घ्याव्यात व त्यात सातत्य राहावे. मुलांनीही सतत नियमित अभ्यास करावा. ह्या मागची भूमिका खरी भूमिका आहे. या अर्थाने आपल्याला हे स्वातंत्र्य आहे. पण एकूण शालेय व्यवस्थापनात एकसूत्रीपणा यावा म्हणून या परीक्षांचे नियोजन कार्यवाही अपेक्षित आहे. शालेय परिस्थितीनुसार त्यात बदलही होऊ शकतो. योग्य ते परिपूर्ण नियोजन असले तर दर आठवड्याच्या एका विषयाची परीक्षा घेऊन योग्य ते मूल्यमापन होऊ शकते. तसेच सर्व विषयांच्या बाबतीत 4थी चाचणी परीक्षा विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या लेखी प्रात्यक्षिक कामावर आधारित घेता येईल. 6. अपेक्षित लेखन कार्य. वर्षभर खालीलप्रमाणे लेखी काम अपेक्षित आहे. विषय भाषा इंग्रजी, मराठी, हिंदी यामध्ये 15 निबंध, 15 गृहपाठ, एकूण 30 कामकाज असले पाहिजे. गणित,
शास्त्र, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल यामध्ये 30, 20 आणि 10 असे गृहपाठ असणे आवश्यक आहे. म्हणून या लेखी कामांचे विषयाप्रमाणे वार्षिक, सामायिक व मासिक असे नियोजन करावे. शाळेच्या किंवा वर्गाच्या वेळापत्रकात निबंध लेखनासाठी तास द्यावेत, तरच त्यात सातत्य राहू शकेल. निबंधाच्या प्रकारानुसार हे नियोजन असले पाहिजे. एक म्हणजे दैनंदिन किंवा मासिक कर्तव्य तर आहेच, पण मुलांच्या सुप्त लेखन गुणांचाही त्यातून शोध घेता यावा, विकास करता यावा हा उद्देशही त्यामागे निश्चित असला पाहिजे. प्रत्येक निबंधास 10 पैकी गुण द्यावेत. त्याच्या नोंदी विषय शिक्षकांजवळ राहतील. हे लेखन काम नियमित व्हावे यासाठी मुख्याध्यापकाचे त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. कदाचित कामाच्या व्यापामुळे सर्वच वर्गाचे काम बघणे शक्य नसल्यास सहकारी पदाधिकाऱ्यात व ते नसतील तर अनुभवी शिक्षकात ह्या नियंत्रणाची वाटणी करता येईल. दर महिन्याच्या ठराविक दिवशी अवलोकनासाठी या वह्या मागवून त्यांचे निरीक्षणे नोंदणी करणे आवश्यक आहे. गृहपाठांचे वार्षिक किंवा मासिक किंवा साप्ताहिक नियोजन हवे. तेही वर्षाच्या प्रारंभी वेळापत्रकाबरोबरच केले पाहिजे. हे नियोजन सर्व शिक्षकांना देऊन त्याप्रमाणे प्रत्येक गृहपाठास गुण देऊन त्यांचीही नोंद ठेवली असली पाहिजे. हेच नियोजन मुलांना व पालकांना देता आले पाहिजे, तरच पालकांचा वर्षभर सहकार्य मिळवता येईल. म्हणून गृहपाठाचे स्वतंत्र वेळापत्रकच तयार करावे. महिना अखेरीस त्या महिन्याच्या प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा लेखी कामासह पूर्ण झाला आहे किंवा काय याचा जागरूक मुख्याध्यापकाने लक्ष ठेवले पाहिजे. माध्यमिक शाळा संहिता पृष्ठ क्रमांक 140 परिशिष्ट 7 मध्ये तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंबंधी स्पष्ट उल्लेख असतानाही बहुतेक शाळांचा भर लेखी घटक चाचण्यांवरच असतो. इयत्ता 5वी ते 7वी साठी प्रत्येक विषयाच्या 4 चाचण्यांपैकी 1 चाचणी तोंडी किंवा प्रात्यक्षिकाद्वारे घेता येईल. तोंडी परीक्षांचेही योग्य नियोजन केले तर विद्यार्थ्यांचे उच्चार, पाठांतर, हजरजबाबीपणा यांची परीक्षा करता येईल. ह्याच परीक्षांचा उपयोग त्याला पुढच्या काळात उच्चतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी होईल.